छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला भव्य आनंदोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमानं केवळ स्मारक उभारणीचा आनंद व्यक्त केला नाही, तर राजकीय संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक संभाजी ब्रिगेड यांच्या एकजुटीची ताकदही महाराष्ट्रासमोर दाखवून दिली। एकजूट, एक ध्येय, एक विचार हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास युवराज संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी प्रवीणदादा गायकवाड, सौरभदादा खेडेकर, मनोजदादा आखरे, विजय घोगरे साहेब, मधुकर मेहकरे साहेब, राजेंद्र कोंधरे, विजयकुमार ठुबे, विकास अण्णा पासलकर, अनिल तडागे हे मान्यवर उपस्थित होते। विविध सामाजिक, सांस्कृतिक, युवक आणि शिवप्रेमी संघटनांसह हजारो शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, संभाजी महाराजांच्या जयघोष आणि घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी महाराजांच्या विचारांना अभिवादन करत स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि इतिहास जपण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यानंतर श्री शिवाजी व्यायाम मंडळ येथे मुख्य समारंभ उत्साहात पार पडला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, विद्वत्ता आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले योगदान यावर भाष्य केले। संभाजी महाराज केवळ पराक्रमाचे प्रतीक नसून स्वाभिमान, विचार आणि संघर्षाचे प्रेरणास्थान असल्याचे वक्त्यांनी सांगितले। तसेच सामाजिक आणि राजकीय पातळीवर एकत्र येऊन समाजासाठी अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। या भव्य आनंदोत्सवामुळे पुणे शहर भग्यमय झाले होते। शहरातील विविध भागातून आलेल्या शिवभक्तांनी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केली होती। युवकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून संभाजी महाराजांच्या विचाराभोवती नव्या एकजुटीची नांदी म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवभारत टाइम्स, पुणे। शिवभारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा।